या अगोदर आमच्या डॉक्टर महेश कुमार डोईफोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यानंतर आमचे उपायुक्त अजितपाल सिंग संधू साहेब, त्याचप्रमाणे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे साहेब यांच्या मार्गदर्शनाच्या आदेशानुसार आणि मी दत्ता कल्याणकर पथक प्रमुख म्हणून या नात्याने माझ्या मार्गदर्शनाखाली हे मोहीम चालू आहे. आम्ही सतत नांदेड शहरामध्ये पूर्ण मोहीम राबवत आहोत. या ठिकाणी अनधिकृत रस्त्यावर, फुटपाथवर जे होल्डिंग्स, जे साहित्य वगैरे ठेवलेलं आहे ते पूर्ण साहित्य काढून घेण्यासाठी आम्ही सर्वांना आव्हान दिलेलं आहे. वारंवार यांना सूचना देण्यात आलेली आहे की तुमचं सर्व साहित्य काढून घ्या, आपापल्या हद्दीमध्ये ठेवा. तरी पण त्यांनी ही सूचनेचं पालन केलं नसल्यामुळे आम्हाला ही कार्यवाही करावी लागत आहे. त्यामुळे ही कारवाई आता इथून पुढे पूर्ण नांदेड शहरामध्ये पूर्ण अतिक्रमण मुक्त नांदेड करायची आमची एक धोरण आहे साहेबांच्या आदेशानुसार आमच्या. तर इथून पुढे ही कारवाई कंटिन्यू चालू राहणार आहे. आजपर्यंत भागात कारवाई करून दिली. आजपर्यंत आम्ही शिवाजीनगर भागात केली, रेल्वे स्टेशन भागामध्ये केली, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या आजूबाजूला पूर्ण परिसर स्वच्छ केला. त्यानंतर मोर चौक ते छत्रपती चौक इथे पण कारवाई केली. आज सकाळपासून आम्ही वर्कशॉप कॉर्नर ते नाईक चौक एक साईड केली आणि एक साईड आता अजून चालू आहे नाईक चौक ते भाग्यनगर कॉर्नर पण. यामध्ये पोलीस अधिकारी, सर्व पोलीस अधिकारी आणि आमच्या महानगरपालिकेचे सर्व अधिकारी यांचा सर्वांचा समावेश आहे. नागरिकांना काय आव्हान असेल? नागरिकांना एकच आव्हान आहे, ज्या ज्या व्यापाऱ्यांनी, ज्या ज्या दुकानदारांनी आणि ज्या हातगाड्या आहेत त्यांनी सर्वांनी जे आपले साहित्य आहे, आपले जे हातगाड्या आहेत ते व्यवस्थित आपल्या फुटपाथच्या बाजूला आपल्या जागेमध्ये लावण्यात यावे. अन्यथा अतिक्रमण जे फुटपाथ लोकांना चालायला अडचण येत आहे ती अडचण दूर व्हावी यासाठी आमचं हे चालू आहे. आणि त्यांना एकच आव्हान राहील, आम्ही पूर्ण नांदेड शहरात इथून पुढे पण अशीच मोहीम चालू राहणार आहे. त्यासाठी कुणाचंही नुकसान न होता आपण आपल्या जागेमध्ये पूर्ण सामान ठेवण्यात यावे, एवढंच आमचे नागरिकांना आव्हान आहे.